सर्वप्रथम सर्वांचे आभार या मीटिंगसाठी तुम्ही टाईमात टाईम देऊन हजर राहिल्याबद्दल. कारण जसं अंकुशने म्हटलं तसं टाईम देणे फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं टाईम देऊन तुम्ही इथं हजर राहिला त्याच्याबद्दल तुमचे पहिले आभार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काय आता लोगो जो काय आपण गाठलेला आहे त्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी असा प्रयत्न केलेला आहे त्याचे पण आभार. कारण आपली संघटना जी होती ती पेपरवरती होती, पण आता डिस्प्ले झालेली आहे आपल्या याच्यावरती टी शर्टवरती. आणि हा डिस्प्ले आता सगळीकडे म्हणजे फिरणार आहे. त्यामुळे सगळ्यांना एक आयडेंटिफिकेशन होईल. तर त्याच्यासाठी जे आता ह्या टी शर्टसाठी सचिन म्हणा किंवा परसू सूर्या ज्यांनी ज्यांनी आता ह्याच्यासाठी प्रयत्न केलेले त्यांचे सुद्धा आभार. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जो नवीन जे मेंबर्स आहेत त्यांना मी आवाहन करणार आहे. कारण कसं आहे की जे पहिल्यापासून जे बरेच जण ह्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत तर त्याच्यामध्येच आता नवीन जी मुलं आता जे जॉईन झालेले आहेत त्यांनी थोडंसं जास्त सहभाग घेऊन हे आपले जे काय फाउंडेशन आहे ते पुढे घेऊन जायला पाहिजे. कारण कसं आहे की नवीन युथमध्ये जे आहेत ते जास्त हे असते काय पुढं घेऊन जायचं जे विचार जे आहेत ते जे काही बाकीच्या गोष्टी सहभाग हे पाहिजेत सल्ला वगैरे जे आहेत ते आम्ही जरूर देऊ. पण तुम्ही यंग जनरेशन थोडंसं पुढे यायला पाहिजेत, थोडंसं टाईम देऊन पुढे घेऊन जायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी यंग जनरेशनला थोडंसं हे करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक वाटतंय की जसं टी शर्ट आपण काढलेलं आहे तसंच एक आपलं कॅलेंडर सुद्धा एक आपल्या सक्षम संघटनेचं काढायला पाहिजे असं मला वाटतं. कारण ते एक आयडेंटिफिकेशन होईल आणि प्रत्येक घराघरात आपल्या राहील की कारण कसं होतं की जेव्हा आपले कोण घरी जरी आलेलं असते तर आपले एक सक्षम संघटना प्रत्येकाच्या कॅलेंडर घरात असल्यामुळे ते एक आयडेंटिफिकेशन हे होईल. आणि दुसरं म्हटलं तर थोडंसं समर सीझनला किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वगैरे आता आपण काय करतो की पोरांना ट्रॉफी वगैरे देतो आपण. तर जे काही हे करतात स्कोर करतात त्याच्यासाठी. तर मला काय म्हणायचं आहे की पोरांना थोडंसं तयार प्रिपरेशन करायसाठी आपण एक उन्हाळ्यामध्ये कॅम्प वगैरे पोरांसाठी जर का काढलं काय आणि त्याच्यासाठी एक बाहेरून म्हणा किंवा आपल्या ह्याच्यामधून गावामध्ये पण पोरं बरेचसे जे आहेत जे इच्छुक आहेत ते त्यांना गाईड करतील आणि त्यांच्याकडनं ते त्यांना हे देतील ट्रेनिंग देतील. आणि नक्कीच तो कसं त्यांना हेल्प पुढच्या ह्याच्यासाठी होईल. मग त्याच्यामध्ये स्पोर्ट्स असू दे किंवा एज्युकेशनच्या रिलेटेड बाकीच्या स्पर्धा परीक्षा असू दे, ड्रॉइंग असू दे किंवा कुठले तरी गेम्स असू दे, असं सगळं एक कॅम्प एक आठवड्याचं म्हणजे सुट्टी संपल्यानंतर एक कॅम्प आपण त्याच्यामध्ये पोरांना सहभागी घेऊन त्यांना थोडंसं कॉम्पिटिशनबद्दल ह्याच्याबद्दल थोडंसं ट्रेनिंग जेणेकरून त्यांनी बाहेर ज्या वेळेला जातील स्कूल इथलं करून ज्या वेळेला बाहेर जातील त्यावेळेला त्याच्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट वगैरे करतील आणि त्यांना प्रिपरेशन होईल की पुढच्या ह्याच्यासाठी. असे एक दोन सल्ले आहेत माझ्याकडनं. बाकीचं जे काय म्हणजे पोरांची नवीन सहभागी झालेले आहेत त्याच्याबद्दल मी खरंच आनंदी आहे. कारण नवीन पोरं जॉईन होणं फार इम्पॉर्टंट आहे आणि आपली संघटना अशी वाढत जाणे एक इम्पॉर्टंट आहे. आणि आपण असंच एकत्र सगळेजण राहू आणि दुसरं म्हणजे सगळेजण एकमेकावरती ट्रस्ट ठेवून आपली संघटना असंच वाढून थोडंसं नाव आपण मोठं करूया.